रानवर आणि सीतामाईला शोधू लागला. चालेल. एके दिवशी होय होय. असाच भटकत भटकत ते एका वृक्षाच्या सावलीत आपल्या बंधू सौमित्राच्या मांडीवर झोपी गेला. पण तेव्हा त्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून हा हनुमंत फळं खात खात ते सगळं दृश्य पाहत होता. मला वाटलं हे मला मरकट करून नव्हती म्हणून मी ती ग्रहण केलेली फळं त्यांच्यावर फेकून मारायला सुरुवात केली. तेव्हा तुमच्या बंधू सौमित्रांना राग आला म्हणून त्याने धनुष्याला बाण लावला आणि माझ्यावर सोडणार की देवा तू बोललास. थांब बंधू सौमित्रा, याच्यावर तू बाण सोडतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा परम भक्त म्हणजे पांड्याने गुरुसखा हनुमंत. तेव्हापासून तुझ्या नामस्मरण माझ्या मुखी सतत चालू आहे. म्हणूनच या सेतूबंध रामेश्वर बसून तरी भक्ती करावी याच योग्य. श्रीराम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम देवानं मला सूचना दिली. हे नारदा, जा, ज्याला अहंकार झालाय, ज्याला गर्व झालाय, एवढंच नव्हे तर जे वैरत्व जिथं निर्माण झालंय, एकमेकांना संपविण्याच्या मार्गात जे आहे ते वैरत्व संपुष्टात आलं पाहिजे आणि अहंकाराचा शेवट झाला पाहिजे. याच्यासाठी जा सेतुबंध रामेश्वरी जा. नारायण नारायण. आणि म्हणूनच सेतुबंध रामेश्वरी जातोय. भक्त सखा हनुमंत आज प्रभूच्या नामस्मरणात तल्लीन झालाय. नारायण नारायण. हे हनुमंता, हे हनुमंता, असा हनुमंत जागा होणार नाही. असंच केलं पाहिजे. प्रभूच्या नामस्मरणात तो तल्लीन झालाय. मग आपणही याच्या समावेश होय नामस्मरण करावं, प्रभूचं नामस्मरण करावं, प्रभूचं अरे ही तुम्ही प्रेमाची भेट
भगवंता, अरे या विश्वाच्या ठिकाणी महाभयंकर संकट निर्माण झालं. अरे भगवंता, संकट म्हणता क्षणी अगदी वायू वेगाला उतरत्या पावलाने निघाला. मला सांग, संकट मी सांगितलं, कोणी निर्माण केलं? आता कोणी निर्माण केलं? कुणावर आलं? तुला काय माहित आहे? सांगितलं मी. ऐक, हे हनुमंता, या विश्वाच्या ठिकाणी दोन वैरी निर्माण झाले. ते एकमेकांना अंगावर घेऊन जात आहेत, तुटून पडतायत आणि केवळ त्या विश्वाच्या ठिकाणी हलकल्लोळ माजवित आहेत. ती दोन वैरी कोणते असतील तर एक गिधाड पक्षी आणि दुसरा म्हणजे घुबड पक्षी.